पितृपक्षात काळ्या तिळाचे उपाय केल्यानं आपल्या जीवनात आयुष्यात सकारात्मक परिणाम घडतात असं सांगितलं जातं। कारण पितृपक्ष हा आपल्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी केलेल्या श्राद्धविधीचा काळ असतो, ज्यामध्ये काळ्या तिळाचं विशेष महत्त्व आहे। चला तर मग जाणून घेऊया काळ्या तिळाचं महत्त्व, काळ्या तिळाचे उपाय आणि त्याचा आपल्या आयुष्यातील सकारात्मक परिणाम। पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आत्तापर्यंत 80% लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही। त्यांनी हे लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा। पितृपक्ष हा श्रावण महिन्याच्या समाप्तीनंतर येणारा विशेष कालखंड आहे। या काळामध्ये आपण आपल्या पितरांसाठी श्राद्धविधी करतो, त्यांना तर्पण अर्पण करतो आणि त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थनाही करतो। असं मानलं जातं की या काळामध्ये आपल्या पितरांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी योग्य प्रकारे विधी करणं महत्त्वाचं असतं। त्यातच या काळामध्ये काळ्या तिळाचे उपाय आपल्या आयुष्यासाठी सकारात्मक परिणाम देणारे ठरू शकतात। काळे तीळ हे आध्यात्मिक दृष्टिकोनातून अत्यंत शक्तिशाली मानले जातात। असं म्हणतात की काळे तीळ नकारात्मक ऊर्जेचे निवारण करतात आणि पितरांच्या आत्म्याला शांती मिळवण्यासाठी ते अत्यंत उपयुक्त असतात। विशेषतः श्राद्ध काळात काळ्या तिळाचा वापर करून केलेले उपाय पितृदोष निवारण आणि पितरांची कृपा प्राप्त करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात। आता पितृपक्षात करायचे काळ्या तिळाचे उपाय जाणून घेऊयात। श्राद्धाच्या दिवशी आपल्या पितरांना तर्पण अर्पण करताना काळ्या तिळाचं पाणी वापरावं, त्यात काळे तीळ टाकावे आणि पितरांच्या नावानं तर्पण अर्पण करावं। हा उपाय पितृदोष निवारणासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो। त्यानंतर काळ्या तिळाचा दुसरा उपाय असा की पितृपक्षाच्या कालावधीत घरातील वातावरण शुद्ध करण्यासाठी काळ्या तिळाचा धूप करावा। यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि पितरांचे आशीर्वाद मिळतात। काळे तीळ तुपात टाकून त्याचा धूप घरभर करावा, विशेषतः पूर्व दिशेला हा धूप जाळावा। त्यानंतरचा तिसरा उपाय असा की पितृपक्षात काळे तीळ गरजू व्यक्तींना दान करावे। यासोबतच गव्हाचं पीठ, गूळ आणि एक लहान पाण्याचं पात्र अर्पण करून ते दान करावं। यामुळे आपल्या आयुष्यात अनेक सकारात्मक परिणाम घडून येतात असं सांगितलं जातं। त्यानंतरचा आणखी महत्त्वाचा उपाय म्हणजे गाईला काळे तीळ मिसळून तयार केलेलं अन्न खाऊ घालावं। गाईला हे अन्न देणं अत्यंत पुण्यकारक मानलं जातं। यामुळे पितरांना समाधान मिळतं असं म्हणतात। या उपायांचे फायदे अनेक आहेत। काळ्या तिळाच्या उपायांनी पितृदोष दूर होतो, शिवाय कुंडलीतील नकारात्मकताही कमी होते आणि आर्थिक अडचणी दूर होतात। शिवाय घरात सुख समृद्धी येते। याचबरोबर पितरांच्या आत्म्यालाही शांती मिळते आणि त्यांची कृपा मिळवता येते असं सांगितलं जातं। तर पितृपक्ष हा आपल्या पितरांना आदरपूर्वक श्रद्धांजली वाहण्याचा काळ आहे। योग्य पद्धतीनं काळ्या तिळाचे उपाय केल्यास आपण पितरांच्या आत्म्याला शांती नक्कीच देऊ शकतो आणि त्यांची कृपाही प्राप्त करू शकतो। तर पितृपक्षात हे साधे सोपे उपाय अगदी घरच्या घरी केले जाऊ शकतात आणि यामुळे पितृदोष निवारण्यासाठी अनेक लाभ मिळू शकतात। एवढंच काय, तर काळ्या तिळामुळे त्रिग्रही दोषही शांत होण्यास मदत मिळते असं म्हणतात। म्हणून पितृपक्षाच्या काळात पूजेत काळे तीळ वापरल्यास कुंडलीतील त्रिग्रही दोष शांत होऊ शकतो। काळ्या तिळामुळे राहू, केतू आणि शनी हे तिन्ही ग्रह शांत होऊ शकतात आणि त्याचा कोणताही दुष्परिणाम व्यक्तीवर होत नाही असं सांगितलं जातं। पितृपक्षाच्या काळामध्ये आपल्या घरी कोणताही प्राणी किंवा पक्षी आला तर त्याला अन्न खाऊ घालावं। असं मानलं जातं की पूर्वज आपल्याला या रूपांमध्ये भेटायला येतात। पितृपक्षात ताटात थोडं अन्न ठेवावं आणि ब्राह्मणांनाही भोजन अर्पण करावं, हे अत्यंत फलदायी मानलं जातं। त्याचबरोबर श्राद्ध करणाऱ्या सदस्यांनी या दिवसांमध्ये ब्रह्मचर्याचं पालन करावं। श्राद्धविधी नेहमी दिवसा करावेत। सूर्यास्तानंतर श्राद्धविधी करणं अशुभ मानलं जातं। याचबरोबर पितृपक्षामध्ये काही काळजी आवर्जून घ्यावी। पितृपक्षात दोन्ही वेळी स्नान करून पितरांचं स्मरण करावं। पितृतर्पण करताना काळ्या तिळाचा विशेष वापर करावा। नेहमी दक्षिणेकडे तोंड करून आपल्या पूर्वजांना तर्पण आणि पिंडदान अर्पण करावं। पितृपक्षामध्ये गेलेल्या व्यक्तींचे त्यांच्या तिथीला आणि पितृपक्षातील तिथीला श्राद्ध कर्म करणं हे क्रमप्राप्त आहे। पण ज्यांना ह्यातील काहीच जमत नाही त्यांनी दानधर्म आवर्जून करावा आणि आपल्या पितरांना सद्गती मिळावी म्हणून श्री दत्त गुरूंचा जप करावा। पितृपक्ष सुरू झाला की पितरांची क्षमा मागावी। पितृपक्षात त्यांच्या सेवेत राहून ऋणमुक्त होऊन त्यांचे आशीर्वाद प्राप्त करावे। यामुळे आपलं जीवन सर्वार्थानं उजळून जातं
आणि आपल्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता निघून जाऊन सकारात्मक परिणाम मिळतात असं सांगितलं जातं। तर अशा प्रकारे पितृपक्ष हा आपल्या पितरांना आदरपूर्वक श्रद्धांजली वाहण्याचा काळ आहे। योग्य पद्धतीनं काळ्या तिळाचे उपाय करून आपणही आपल्या पितरांच्या आत्म्याला शांती देऊ शकतो आणि त्यांची कृपा प्राप्त करू शकतो। पितृपक्षातील हे साधे, सोपे आणि अगदी घरच्या घरी करता येऊ शकणारे उपाय आहेत जे आपल्याला पितृदोष निवारण्यासाठी लाभ मिळवून देऊ शकतात। तुम्ही पितृपक्षामध्ये अशा प्रकारचे कोणते उपाय करता का? कमेंट करून नक्की सांगा। अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका।